तो एवढा वेळ पण माझ्याकडे आला एग्रीमेंट रिन्यू करायला, पहिला पण आला त्यावेळी त्याचा आई वडील आणि त्याचा भाऊ पण आला आणि त्यांनी सांगितलं असं की भाई आम्ही आमचं घर आहे वाकोल्याला सांताक्रूजला, ते रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार आहे आणि त्यासाठी आम्हाला घर पाहिजे. आणि मी त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये विचारलं आई वडील कोण कोण राहणार आहे, म्हणजे आई वडील मी आणि माझा भाऊ. आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर मध्ये मला काय वाईट वाटलं नाही. त्यांनी आता 4-5 वर्षापासून राहतो, मला काही असं दिसलं नाही की तो असा क्रिमिनल आहे म्हणून. अगर असं माहिती असलं तर क्रिमिनल आहे तर मी नोटीस देऊन काढलं असतं त्याला इकडे. स्वभाव कसा होता? स्वभाव 4 वर्षापासून त्याला ओळखतो मी. नोकरी करत होता काय? तो क्लिअरिंग फॉरवर्डिंगचं काम करत होता आणि त्याच्यानंतर मध्ये तो बहारेनला पण गेलेला. तो बहारेनवरनं पण मला व्हॉट्सअप कॉल केलेला त्याने, अंकल तुम्ही कसे आहे, काय मी इथे आलोय, काय परमनंट राहणार आहे की नाही, ते सगळं मला सांगितलं ना त्यांनी. परिसरात त्याचं कसं वाटतं? परिसर मध्ये मी त्याच्या मागे नाही गेलो साहेब, मला माहिती नाही ते. म्हणजे झालेलं आहे घरात हे सर्व गोष्टी झालेल्या कायद्यानुसार झालंय, एकदम रजिस्टर्ड केलंय, ऑनलाईन रजिस्टर्ड केलंय, पोलीस व्हेरिफिकेशन पण आहे, काय डॉक्युमेंट मध्ये काही कमी नाही.